नमस्कार. भगवद्गीतेच्या या प्रवासात आपलं स्वागत आहे. आज आपण थेट कुरुक्षेत्राच्या रणांगणावर जाणार आहोत आणि पाहणार आहोत की त्या महायुद्धाची पहिली ठिणगी कशी पडली आणि त्यातून विजयाचे संकेत कसे मिळाले. चला तर मग सुरू करूया. तर डोळ्यासमोर आणा ते कुरुक्षेत्राचं विशाल मैदान. दोन्ही बाजूंना प्रचंड सैन्य उभी ठाकली आहेत. अक्षरशः लाखो योद्धे युद्धाच्या आदेशाची वाट बघतायत. वातावरणात एक जबरदस्त तणाव आहे, एक गंभीर शांतता. आणि मग अचानक कौरवांच्या बाजूने पहिला आदेश घुमतो. आणि हा पहिला अत्यंत कौशल्यपूर्ण आदेश येतो दुर्योधनाकडून. बघूया तरी तो आपल्या सेनापतींना नेमकं काय सांगतोय. हा आहे अध्याय 1, श्लोक क्रमांक 11. ऐनेषु च सर्वेषु यथा भागवमस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एवहि. याचा सरळ अर्थ असा आहे की दुर्योधन आपल्या सगळ्या महान योद्ध्यांना सांगतोय, तुम्ही सगळे आपापल्या जागी ठाम उभे राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पितामह भीष्मांचं सर्व बाजूंनी रक्षण करा. आता बघा, वरवर पाहता हा एक साधासा लष्करी आदेश वाटतो, नाही का? पण थांबा, याच्यामागे दुर्योधनाची एक वेगळीच मुत्सद्देगिरी आणि कुठेतरी एक असुरक्षिततेची भावना लपलेली आहे. तर मग दुर्योधनाच्या डोक्यात नक्कीच चालले तरी काय, हे समजून घेणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. बघा, तो एका बाजूला भीष्मांची स्तुती करतोय, पण त्याला ही भीती पण आहे की असं केल्याने द्रोणाचार्यांसारखे इतर महान योद्धे नाराज होतील. त्यांना वाटेल की आपलं महत्त्व कमी केलं जातंय. म्हणून तो एक हुशारीचा डाव खेळतो. तो काय म्हणतो, अहो भीष्म तर महान आहेतच, पण ते आता वृद्ध झाले आहेत ना, त्यामुळे त्यांचं संरक्षण करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. म्हणजे काय, तर त्याने सगळ्यांना एकाच धाग्यात बांधून घेतलं. खरं तर त्याला पक्क माहीत होतं की कौरवांचा विजय हा पूर्णपणे भीष्मांच्या असण्यावर अवलंबून आहे. आणि हो, त्याला कुठेतरी खात्री होती की ज्याप्रमाणे वस्त्रहरणाच्या वेळी भीष्म आणि द्रोण गप्प बसले होते, ते आताही पांडवांबद्दलची माया सोडून पूर्ण ताकदीने लढतील. दुर्योधनाचा हा आदेश ऐकून कुरुवंशाचे आजोबा पितामह भीष्म एक अशी गोष्ट करतात ज्यामुळे दुर्योधनाला क्षणभर खूप आनंद होतो. पण त्या कृतीमध्ये एक खूप खोल, एक छुपा संदेश दडलेला होता. पण एक मिनिट, इथे एक प्रश्न निर्माण होतो नाही का? भीष्मांना तर सगळं माहीत होतं, त्यांना माहीत होतं की ते अधर्माच्या बाजूने लढतायत. मग असं असताना त्यांनी दुर्योधनाला खुश करण्यासाठी एवढा मोठा शंखनाद का केला असेल? याचं उत्तर आपल्याला पुढच्या श्लोकात मिळतं. तर श्लोक क्रमांक 12 म्हणतो, तस्य संजनयन हर्षम कुरुवृद्धाः पितामहा सिंहनादम विनद्योच्चै शंखम दधमौ प्रतापवान. म्हणजे दुर्योधनाच्या चेहऱ्यावरची निराशा ओळखून आपल्या नातवासाठी त्यांच्या मनात एक नैसर्गिक करुणा दाटून आली. आणि त्याला जरा बरं वाटावं, त्याला आनंद व्हावा म्हणून त्या प्रतापी पितामहांनी सिंहाच्या गर्जनेसारखा प्रचंड शंखनाद केला. आता बघा, या गर्जनेमागे एक नाही तर 2 अर्थ दडलेले आहेत. वरवरचा अर्थ काय, की त्यांनी आपल्या नातवाला दुर्योधनाला खुश केलं, त्याचा उत्साह वाढवला. पण यामागे एक खूप खोल, अप्रत्यक्ष संदेश होता. त्या शंखनादाने भीष्मांनी जणू दुर्योधनाला सांगितलं होतं, बाळा, या युद्धात विजयाची आशा ठेवू नकोस. आणि असं का? कारण समोरच्या बाजूला स्वतः भगवान श्रीकृष्ण उभे होते. पण तरीही कर्तव्य म्हणून दिलेल्या वचनामुळे ते पूर्ण ताकदीनिशी लढणार होतेच, यात काही शंका नव्हती. भीष्मांचा तो शंखनाद ऐकताच जणू काही एक इशारा मिळाला आणि दोन्ही सैन्यांमध्ये वाद्य वाजवण्याची एकच स्पर्धा लागली. पण या 2 आवाजांमध्ये जमीन आसमानाचा फरक होता. एका बाजूला होता प्रचंड कोलाहल आणि दुसऱ्या बाजूला होता एक दिव्य नाद. आधी ऐकूया कौरवांच्या बाजूने काय झालं. श्लोक क्रमांक 13. ततः शंखाश्च भैर्यश्च पणवानक गोमुखाः सहसेवाभ्यहन्यन्त सशब्दस्तुमुलो अभवत. आणि याच्या अगदी विरुद्ध पांडवांच्या बाजूचं वर्णन आहे श्लोक 14 मध्ये. ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महती स्यन्दने स्थितौ माधवः पांडवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदद्मतुः. आणि या 2 श्लोकांमधला फरकच सगळं काही सांगून जातो. बघा, कौरवांच्या बाजूने काय झालं, शंख, नगारे, ढोल, रणशिंग सगळं काही एकाच वेळी वाजू लागलं आणि एक प्रचंड गोंगाट, एक कोलाहल निर्माण झाला. पण पांडवांच्या बाजूला पांढरे शुभ्र घोडे जोडलेल्या एका भव्य रथावर बसलेले माधव म्हणजे भगवान कृष्ण आणि पांडव म्हणजेच अर्जुन यांनी आपले दिव्य शंख वाजवले. हा दिव्य शब्द येथे खूप महत्त्वाचा आहे. तो आपल्याला सांगतो की पांडवांच्या बाजूला फक्त सैन्य नव्हतं, तर स्वतः भगवान होते, साक्षात भाग्यदेवता होती. आणि म्हणूनच त्यांचा विजय हा आधीपासूनच निश्चित होता. पांडवांच्या विजयाचा हा जो संकेत आहे ना, तो पुढच्या श्लोकात आणखीनच स्पष्ट होतो. कारण तिथे त्यांच्या प्रमुख योद्ध्यांच्या दिव्य शंखांचं वर्णन येतं.
श्लोक क्रमांक 15 पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजयः पौंड्रम दद्मौ महाशंखम भीमकर्मावृकोदरः. या श्लोकात बघा एकेका योद्ध्याचं आणि त्याच्या शंखाचं नाव दिलंय. भगवान श्रीकृष्ण ज्यांना इथं ऋषिकेश म्हटलंय त्यांनी पांचजन्य नावाचा शंख वाजवला. ऋषिकेश म्हणजे काय तर आपल्या सर्वांच्या इंद्रियांचे स्वामी, डायरेक्टर. मग अर्जुन म्हणजेच धनंजय याने देवदत्त नावाचा शंख वाजवला. आणि भीम ज्याची कर्म प्रचंड आहेत त्या वृकोदराने पौंड्र नावाचा आपला भयंकर शंख फुंकला. तर मग या सगळ्याचा अर्थ काय घ्यायचा? याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. कुरुक्षेत्रावर प्रत्यक्ष युद्ध सुरू होण्याआधीच या दिव्य शंखनादानी विजयाचा कौल देऊन टाकला होता. ज्या बाजूला ऋषिकेश आहेत म्हणजे जो सर्वांच्या इंद्रियांना दिशा देतो, जो साक्षात भाग्य देवता लक्ष्मीचा पती आहे, तो आहे त्या बाजूचा विजय तर ठरलेलाच होता. कौरवांकडे सैन्य मोठं असेल पण त्यांच्याकडे हे दिव्य पाठबळ नव्हतं. आणि हाच तो महत्त्वाचा संदेश आहे जो या सुरुवातीच्या श्लोकांमधून आपल्याला मिळतो. पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता एक छोटीशी माहिती आमच्या ज्ञानकोश या चॅनलविषयी. ज्ञानकोश हे एक बहुभाषिक चॅनल आहे जिथे आम्ही इंग्रजी, हिंदी, मराठी, तमिळ, गुजराती आणि बंगाली या भाषांमधून आध्यात्मिक ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आणि हो, लवकरच आणखीही प्रमुख भाषा यात जोडल्या जाणार आहेत. आमचा उद्देश एकच आहे, सनातन धर्माचा हा अमूल्य ठेवा अगदी सोप्या, सरळ आणि अर्थपूर्ण पद्धतीने आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावा. आमच्या चॅनलवर आपल्याला दररोज श्रीमद भागवतम, भगवद्गीता, महाभारत, ललिता सहस्रनाम, दैवाधीन कुरल म्हणजेच देवाचा आवाज, महाराष्ट्रातील आणि बंगालमधील महान संत आणि आदिशंकरांच्या दिव्य अवताराची कथा या सगळ्या विषयांवर व्हिडिओ मिळतील. जर आपल्याला आमचं हे काम महत्त्वाचं वाटत असेल तर ज्ञानकोशला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे रोजचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हो, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. हे दिव्य ज्ञान आपल्या कुटुंबासोबत, मित्रमैत्रिणींसोबत आणि समाजात नक्की पसरवा. चला तर मग आपण सगळे मिळून सनातन धर्माचा हा ज्ञानाचा दिवा असाच तेवत ठेवूया.